1526 एक निर्णायक युद्ध, पानिपतचे पहिले युद्ध, ज्यानंतर राजपुतांनी संपूर्ण दिल्लीवर राज्य केले. पृथ्वीराज चव्हाण हा प्रसिद्ध राजा होता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी एक सिरीज चालू करतो आहे, ज्यामध्ये तुम्ही ॲनिमेशनद्वारे संपूर्ण भारताचा इतिहास जाणून घेणार आहात. तर चला बघूया. महाभारत काळात दिल्लीला इंद्रप्रस्थ म्हणून ओळखले जात होते, कारण पांडवांनी हे शहर वसवले असे मानले जाते. नंतर राजपुतांनी संपूर्ण दिल्लीवर राज्य केले. पृथ्वीराज चव्हाण हा प्रसिद्ध राजा होता. सन 1206 मध्ये दिल्ली सल्तनतची स्थापना झाली. कुतुबुद्दीन ऐबक हा पहिला सल्तनतचा सुलतान होता. इसवी सन 1526 एक निर्णायक युद्ध, पानिपतचे पहिले युद्ध, ज्यामध्ये बाबरने इब्राहिम लोदीला हरवून भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रचला. मुघलांनी जवळपास 1526 पासून तर 1857 पर्यंत म्हणजेच 331 वर्ष भारतावर राज्य केले. त्यामधील मुघल बादशाह शहाजहानने दिल्लीतील लाल किल्ला आणि आग्र्यातील ताजमहल बांधला आणि त्याच्या स्वतःच्या नावाने शहाजहानाबाद हे शहर वसवले. सन 1911 मध्ये ब्रिटिशांनी भारताची राजधानी दिल्ली येथे हलवली. त्याचबरोबर ब्रिटिशांनी नवी दिल्ली हे शहर विकसित केले. शेवटी 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि भारताची राजधानी नवी दिल्ली ही झाली. धन्यवाद.